नमस्कार. आज आपण एक पालेभाजी म्हणजेच शेपूची सुकी भाजी बनवून घेणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे, पण तितकीच चटकदार लागते. कुठल्याही पालेभाज्या बनवत असताना त्या थोड्याशा तिखट झणझणीत बनवायच्या, म्हणजे चवीला अतिशय चटकदार या भाज्या लागतात. ज्या कोणाला या भाज्या आवडत नाहीत ते देखील आवडीने खातील अशी ही भाजी बनून तयार होते. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण शेपूची सुकी पालेभाजी बनवून घेणार आहोत. तर इथे मी शेपू आधी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये मी 1.5 ते 2 पळ्या तेल घातलंय आणि यामध्ये ठेचलेलं लसूण आणि भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. थोडंसं परतून घ्यायचंय लसूण आणि हिरवी मिरची. छान अशी खमंग फोडणी तयार झाली पाहिजे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीला यामध्ये कांद्याचा वापर देखील करू शकता. बरेच जण यामध्ये कांदा आणि टोमॅटो देखील घालतात. तर आता इथे मी फक्त हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे. व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली भाजी घालून घ्यायची शेपूची. आता भाजी घालून झाल्यानंतर यामध्ये मी आवर्जून म्हणजेच मूग डाळ घालते. बऱ्याच जणांना असं होतं की शेपूची भाजी खाल्ल्यानंतर जळजळ होते. ही जळजळ होऊ नये किंवा ॲसिडिटी होऊ नये म्हणून आपण यामध्ये मूग डाळीचा वापर केलेला आहे. बरेच जण यामध्ये मूग डाळ किंवा मग तूर डाळ आणि सोबतच भरड असे शेंगदाण्याचं कूट देखील घातलं जातं. आता यामध्ये मी मूग डाळ आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय. व्यवस्थित आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. वाफेवरती साधारणपणे 2 वाफेमध्ये ही भाजी शिजून तयार होते. यातील मूग डाळ बोटचेपी झाली म्हणजेच दाताखाली चावण्यासारखी झाली की ही भाजी तयार झाली असं समजावं. एक वाफ काढून घेतलीये. व्यवस्थित मिक्स करून घेते या भाजीला. एका वाफेमध्ये भाजी थोडीशी म्हणजेच डाळ थोडीशी कच्ची आहे आणि भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे. तर आणखीन 1.5 ते 2 मिनिटासाठी ही भाजी मी अशीच गॅसवर ठेवणार आहे. यावर मी झाकण आता ठेवणार नाही. तर 1.5 ते 2 मिनिटांमध्ये यातील पाणी देखील आटेल आणि डाळ छान अशी दाताखाली येईल इतकी शिजली जाईल. तर आता काहीच मिनिटांमध्ये ही गरमागरम चटकदार झणझणीत अशी शेपूची सुकी भाजी बनून तयार आहे. ही भाजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती यासोबत खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.